तर मित्रांनो, स्वागत आहे तुमचं ऑनलाईन अभ्यास फाईंडमध्ये. या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहे भारतीय संविधान महत्त्वाचे प्रश्न. एम पी एस सीमध्ये मेगा भरती आलेली आहे. त्यामध्ये एम-पी-एस-सी क्लर्क, टॅक्स असिस्टंटसोबतच तलाठी ही भरती पण होत आहे. आणि एम-पी-एस-सीमध्ये 15 मार्कासाठी हे पॉलिटीवर प्रश्न विचारले जातात. त्यामुळे हे पॉलिटीचे प्रश्न MCQमध्ये आपण पाहणार आहे. तसेच रेल्वे भरती असेल आणि इतर सर्व सरळ सेवा भरती यामध्ये प्रत्येक एक्झाममध्ये 1 ते 2 मार्कासाठी पॉलिटीवर प्रश्न हे विचारले जातात. त्यामुळे व्हिडिओ हा महत्त्वाचा आहे, शेवटपर्यंत नक्की बघा. चला तर सुरू करूया आजच्या व्हिडिओला. पहिला प्रश्न आहे, भारताचे नामधारी कार्यकारी प्रमुख कोण असतात? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, राष्ट्रपती. राष्ट्रपती असतात नामधारी कार्यकारी प्रमुख. पुढचा प्रश्न आहे, भारताचे वास्तविक कार्यकारी प्रमुख कोण असतात? तर भारताचे वास्तविक कार्यकारी प्रमुख असतात प्रधानमंत्री. पर्याय क्रमांक 2. पुढचा प्रश्न आहे, भारताचे एक राष्ट्रपती असतील असे कोणत्या कलमात दिले आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, कलम 52. पुढचा प्रश्न आहे, राष्ट्रपतींना सहाय्य आणि सल्ला देण्यासाठी भारताच्या पंतप्रधानांच्या नेतृत्वाखालील एक मंत्रिमंडळ असेल अशी तरतूद केली आहे. तर यासंबंधी तरतूद आहे कलम 74 मध्ये. पर्याय क्रमांक 3. पुढचा प्रश्न आहे, भारताच्या राष्ट्रपतींच्या निवडणुकीत खालीलपैकी कोण सहभागी असतात? योग्य उत्तर आहे वरील सर्व सहभागी असतात. यामध्ये लोकसभेतील निर्वाचित सदस्य असतात, राज्यसभेतील निर्वाचित सदस्य, तसेच राज्य विधानसभेतील निर्वाचित सदस्य. पुढचा प्रश्न आहे, राष्ट्रपतींच्या निवडणुकीसंबंधित कलम कोणते आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, कलम 54. पुढचा प्रश्न आहे, राष्ट्रपतींच्या निवडणुकीत कोणते सदस्य सहभागी होत नाहीत? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, वरील सर्व सदस्य. यामध्ये लोकसभेचे नामनिर्देशित सदस्य, राज्यसभेचे नामनिर्देशित सदस्य, तसेच विधान परिषदेचे सर्व सदस्य यामध्ये सहभागी होत नाहीत. पुढचा प्रश्न आहे, राष्ट्रपतींच्या निवडणुकी प्रक्रियेत कोणत्या केंद्रशासित प्रदेशांचे निर्वाचित सदस्य सहभागी असतात? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, वरील सर्व. दिल्ली, पुदुचेरी आणि जम्मू आणि काश्मीर या केंद्रशासित प्रदेशांच्या विधानसभांचे सदस्य निवडणूक प्रक्रियेत भाग घेतात. पुढचा प्रश्न आहे, राष्ट्रपतीच्या निवडणुकीची पद्धत कोणत्या कलमात दिली आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, कलम 55. पुढचा प्रश्न आहे, राष्ट्रपती भारताच्या संघराज्याचा कार्यकारी अधिकारी असेल अशी तरतूद कोणत्या कलमात दिली आहे? तर यासंबंधी तरतूद आहे कलम 53(1) मध्ये. पर्याय क्रमांक 2. पुढचा प्रश्न आहे, राष्ट्रपती आरक्षण इथं संरक्षण असेल, राष्ट्रपती संरक्षण दलाचे सरसेनापती असतील असे कोणत्या कलमात दिले आहे? संरक्षण दलातील. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, कलम 57(2). पुढचा प्रश्न आहे, राष्ट्रपतीची निवडणूक एका निर्वाचक गणाकडून अप्रत्यक्षपणे करण्यात येईल असे कोणत्या कलमात दिले आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, कलम 54. पुढचा प्रश्न आहे, राष्ट्रपतींच्या निवडणुकीसंबंधित काही विवाद किंवा शंका उपस्थित झाल्यास त्या संबंधित निकाल देण्याचा अधिकार कोणाकडे आहे? तर यासंबंधित सर्व अधिकार आहेत सर्वोच्च न्यायालयाकडे. पर्याय क्रमांक 2. पुढचा प्रश्न आहे,
राष्ट्रपतींच्या पदावधी संबंधित तरतूद कोणत्या कलमात दिली आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, कलम 56. पुढचा प्रश्न आहे, राष्ट्रपतींचा पदावधी पद ग्रहण केल्याच्या तारखेपासून कधीपर्यंत असतो? इथं पद आहे. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, 5 वर्ष. पुढचा प्रश्न, भारतीय राष्ट्रपतींसाठी काही पात्रता दिलेल्या आहेत. या संबंधित कलम कोणते आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, कलम 58. पुढचा प्रश्न आहे, राष्ट्रपती पदावर निवडून येण्यासाठी उमेदवारांनी कोणती पात्रता धारण करणे आवश्यक आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, वरील सर्व पात्रता आवश्यक. तो भारतीय नागरिक असावा, त्याने वयाची 35 वर्षे पूर्ण केलेली असावी आणि तो लोकसभा सदस्य म्हणून निवडून येण्यास पात्र असावा. पुढचा प्रश्न आहे, राष्ट्रपती निवडणुकीसाठी अर्ज भरताना किती रुपयाची अनामत रक्कम रिझर्व्ह बँकेमध्ये जमा करणे आवश्यक आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, रुपये 15,000. पुढचा प्रश्न आहे, राष्ट्रपती पदासाठी आवेदन भरताना किमान किती सदस्यांनी पाठिंबा आणि किती सदस्यांनी अनुमोदन देणे गरजेचे आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, 50-50. पुढचा प्रश्न आहे, राष्ट्रपती पदासाठी निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारास किमान किती मते घेणे आवश्यक आहे, अन्यथा अनामत रक्कम जप्त होते? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, 1/6 मते. एवढे मते न पडल्यास अनामत रक्कम जप्त होते. पुढचा प्रश्न आहे, राष्ट्रपती पदाच्या सेवा सरती या संबंधीचे कलम कोणते आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, कलम 59. पुढचा प्रश्न आहे, राष्ट्रपती पदासाठी खालीलपैकी कोणत्या शर्ती सांगण्यात आल्या आहेत? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, वरील सर्व. तो संसदेच्या कोणत्याही सभागृहाचा सदस्य नसावा. तो राज्य विधिमंडळाचा सदस्य नसावा. राष्ट्रपती कोणतेही लाभाचे पद धारण करणार नाही. पुढचा प्रश्न आहे, भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमानुसार राष्ट्रपतीला पद ग्रहण करण्यापूर्वी घटनेने ठरवून दिलेल्या नमुन्यानुसार शपथ घेणे आवश्यक आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, कलम 60. पुढचा प्रश्न आहे, भारताच्या राष्ट्रपतींना पद धारण करण्यापूर्वी शपथ कोण देतात? तर राष्ट्रपतींना शपथ देतात सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश. पर्याय क्रमांक 2. पुढचा प्रश्न आहे, भारताच्या राष्ट्रपतींवर महाभियोग लावून त्यांना पदावरून दूर करण्याची पद्धत कोणत्या कलमात दिली आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, कलम 61. तर हे होते महत्त्वाचे 25 प्रश्न. यानंतरचे प्रश्न राष्ट्रपती संबंधित तसेच उपराष्ट्रपती संबंधित आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहू. हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.